क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळवण सुरगाणा मतदारसंघात सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि उमेदवारांचं गाव दळवट, नंतर आपण थेट वरखडा येथे पोहोचलो आहोत। आणि आपण जर माझ्या पाठीमागे बघाल तर वरखडा या ठिकाणी मतदान केंद्र देण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी पोलीस बांधवांचा देखील चोख बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची पूर्णपणे खबरदारी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। आणि सकाळची वेळ आहे, जे शेतकरी असतील ते सकाळी सकाळी आपला मतदानाचा हक्क बजावून या ठिकाणाहून जात आहेत। आपण जर माझ्या पाठीमागे बघाल तर या ठिकाणी वरखडा मतदान केंद्रावर सकाळी सकाळी महिलांनी रांग लावलेली आहे। मतदान सुरळीत या ठिकाणी सुरू आहे। 744 पैकी 175 मतदान या ठिकाणी आतापर्यंत झालेलं आहे। सकाळपासून आता 9 वाजत आलेले आहेत, तोपर्यंत 175 मतदान या ठिकाणी झाल्याची माहिती प्रशासनाकडून मिळते आहे। अशा प्रकारे या ठिकाणी पूर्णपणे सुरळीत मतदान झालेलं आहे। ताई, काय नाव तुमचं? तुमचं काय नाव? कल्पनाबाई, मतदान केलं? मध्ये जी यंत्रणा आहे ती व्यवस्थित आहे का? मशीन वगैरे सगळं व्यवस्थित आहे का? सुरळीत चालू आहे या ठिकाणी मतदान वगैरे सुरळीत चालू आहे असं मतदारांचं म्हणणं आहे। काही या ठिकाणी नागरिक देखील आहेत, त्यांच्याशी देखील आपण संपर्क साधणार आहोत। 9 मतदार देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। दादा, काय नाव तुझं? मंगेश पाडवी। पहिल्यांदा मतदान करतोय, काय वाटतं आहे? पहिल्यांदा मतदानाला तू आलेला आहे, काय मनामध्ये काय भावना आहेत? काही नाही, देव बरं। पहिल्यांदा चांगलं व्हायला पाहिजे आपल्या समाजाचं, त्याच्यामुळे मतदान विकास व्हायला पाहिजे। तुमचं काय नाव? कृष्ण बर्डे। कितव्यांदा मतदान करताय? माझं का 3-4 वेळेस झालं। 3-4 वेळेस झालं। या ठिकाणी दरवेळेस मतदानाला येत असाल, प्रशासनाकडून चांगली व्यवस्था करण्यात येते का? हा, येते ना। काय चांगली व्यवस्था झालेली आहे। तुमचं काय नाव मावशी? राधाबाई, सकाळी सकाळी मतदानाला आलात, शेतीचे काम असतील ते सोडून आपण मतदानाला आलात। इथं व्यवस्थित व्यवस्था आहे का प्रशासनाकडून? आहे या ठिकाणी प्रशासनाकडून व्यवस्थित व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। आणि सकाळी सकाळी 9 मतदार असतील, ज्येष्ठ मंडळी असतील, त्यांनी मतदानाला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। याच पद्धतीने आपण आता संपूर्ण कळवण सुरगाणा मतदारसंघामध्ये फिरून एकंदरीत मतदान केंद्रावरचा आढावा घेण्याचं काम आपण महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या माध्यमातून करणार आहोत। नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज। खऱ्या अर्थानं विधानसभा लोकशाहीच्या उत्सवाला आज सुरुवात झालेली आहे आणि आज सकाळी 7 वाजल्यापासून प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी कळवण सुरगाणा मतदारसंघामध्ये मतदानाला सुरुवात झालेली आहे। आणि त्याचपैकी आपण आता जयदर या बाजारपेठेच्या गावात आहोत आणि आपण जर बघितलं तर जयदर येथे मतदान केंद्र देण्यात आलेले आहेत आणि सकाळपासून मतदारांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। महिलांची लाईन या ठिकाणी पोलीस प्रशासनाने वेगळी लावलेली आहे, पुरुषांची वेगळी लावलेली आहे आणि काही अंध अपंग असतील त्यांची देखील व्यवस्था या ठिकाणी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवलेला आहे। पोलीस प्रशासन या ठिकाणी पोलीस बांधव आपलं कर्तव्य बजावताना बघत आहोत आणि या साईडला आपण जर बघितलं तर जे विविध विभागातले कर्मचारी असतील त्यांनी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपलं कर्तव्य ते बजावत आहेत। या ठिकाणी आतापर्यंत प्रशासनाच्या माहितीनुसार या जयदर मतदान केंद्रावर 941 मतदारांची संख्या आहे आणि त्यापैकी 10 वाजेपर्यंत 214 मतदान या ठिकाणी पार पडलेलं आहे आणि एकदम सुरळीत या ठिकाणी मतदान चालू आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची पूर्णपणे खबरदारी पोलीस प्रशासनाने घेतलेली आहे। आणि अशाच पद्धतीने आपण कळवण सुरगाणा मतदारसंघातील बहुतेक मतदान केंद्रावर जाऊन आणि तेथील आढावा आपण घेण्याचं काम करणार आहोत। आपण काही मतदार आलेले आहेत। ताई, काय नाव तुमचं? इथलेच राहणार आहे? सकाळी सकाळी मतदान केलं, मतदानाच्या केंद्रामध्ये काय व्यवस्था पाहायला मिळाली? एकदम व्यवस्थित आहे। जे मशीन वगैरे आहे ते सुरळीत चालू आहे प्रशासनामार्फत जे मार्गदर्शन केलं जातं ते व्यवस्थित केलं जातं, माहिती दिली जाते? नक्कीच या ठिकाणी प्रशासनामार्फत जी माहिती दिली जाते ती योग्य पद्धतीने दिली जाते। काही 9 मतदार देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांच्याशी देखील आपण संपर्क करणार आहोत। पहिल्यांदा मतदान करताय तुम्ही? पहिल्यांदा मतदान करताय? नाही, आतापर्यंत झालेलं आहे। हो। तुमचं काय नाव? अशोक हिरामन पवार। काय सांगाल, या ठिकाणी सकाळी सकाळी आपण लाईनीमध्ये लागलेले आहात, प्रशासनाची व्यवस्था कशी आहे? व्यवस्थित आहे, खूप व्यवस्थित आहे। खूप व्यवस्थित आहे। आपलं काय नाव? गायकवाड योगेश। कितव्यांदा मतदान करताय? आता चौथ्यांदा करताय।
काय वाटतं ह्यावेळेस प्रशासनाकडून या ठिकाणी कशी व्यवस्था करण्यात आली? सगळी चांगली व्यवस्था आहे. चांगली व्यवस्था आहे. हो. काय वाटतं मतदार राजा विकासाच्या मागे राहील? काय वाटतं तुम्हाला? विकासाच्या मागे राहील. विकासाच्या मागे राहील. विकासाला मतदान या ठिकाणी केलं जाईल असं म्हणणं आहे. अजून काही महिला देखील आहेत. त्या काय नाव तुमचं? ताई नाव काय तुमचं? रंजना साहेबराव पालवे. इथलेच राहणार आहे. हा. काय वाटतं कशी व्यवस्था आहे? चांगले. चांगली व्यवस्था आहे. हो. तुमचं काय नाव? तुमचं काय नाव? रुपाली पालवी. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही सकाळी सकाळी मतदानाला आलात, कशी व्यवस्था आहे प्रशासनामार्फत? चांगले आहे, म्हणजे पोलीस काही वगैरे आहे बा इथं आहे. असं. हं. चांगली व्यवस्था आहे. हो. चांगली व्यवस्था या ठिकाणी आहे. म्हणून या ठिकाणी मतदान जे आहे ते सुरळीत पार पडतं आहे आणि संध्याकाळपर्यंत जास्तीत जास्त मतदान होईल अशी अपेक्षा देखील प्रशासनाने वर्तवलेली आहे. आणि तसेच महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या माध्यमातून आपण देखील आवाहन मतदारांना करतो आहोत की जास्तीत जास्त बाहेर पडून आणि लोकशाही बळकटीसाठी जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन देखील आपण महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या माध्यमातून करीत आहोत. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.